दुर्दैवी पंचतारका बाबूराव अर्नाळकर प्रकरण 6 पुन्हा मेघमाला। कालिदी ताई क्षमा कर, चंद्रवदन फोनवरून म्हणाला। गेल्या रात्री मी तुला फोन करू शकलो नाही आणि आज सकाळी आताच मी कुठे झोपेतून उठत आहे। ज्याच्या मनावर कसलाही ताण नाही असा सज्जन माणसालाच इतकी चांगली झोप लागते। तुम्ही सज्जन आहात की नाही याबद्दल मला आता वाद करावयाचा नाही, पण सर्व काही ठीक आहे ना? मी प्रगती करीत आहे। तू जर येथे असतीस तर मी तुला त्यासंबंधी सविस्तर सांगितले असते। मी आणखी 3 तासात मुंबई येऊ शकते। ती म्हणाली, होय, पण मी तो धोका पत्करू शकत नाही, कारण ती कदाचित तुझी मुंबईची शेवटचीच भेट ठरण्याची भीती आहे। तो म्हणाला, शक्य झाले तर मी तुला दुपारी फोन करीनच, पण काही कारणामुळे तसे घडले नाही तर रागावू नकोस। तुझे तेथे ठीक चालले आहे ना? आणखी 5 मिनिटांनी चंद्रवदनाने तिच्याबरोबरचे आपले बोलणे थांबवले। त्यावेळी 11:30 वाजले होते आणि त्याचा अर्थ त्याने जवळजवळ 6 तास झोप घेतली असा होत होता। आदल्या रात्रीच्या साहसाचा त्याच्यावर काही वाईट परिणाम झालेला दिसत नव्हता। फक्त घोरपडेच्या बंगल्याची आपण कसून तपासणी करू शकलो नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते। अर्थात तो त्या ठिकाणाला पुन्हा भेट देऊ शकत होता, पण तोपर्यंत त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे किंवा मौल्यवान असेल ते घोरपडे तेथून दूर हलवण्याची शक्यता होती। काळा पहाडची एकच भेट अनेकांच्या हृदयात प्रचंड खळबळ उडविण्यास पुरेशी होती। मीच तो काळा पहाड, चंद्रवदन स्वतःशीच अभिमानाने म्हणाला आणि त्याबरोबर त्याचा सारा उत्साह मावळला। आदल्या रात्रीच्या त्याच्या मोहिमेबद्दल महिपतरावांना माहिती मिळाली असेल काय? त्याने घाईघाईने त्या सकाळची सर्व वर्तमानपत्रे तपासली। घोरपडेच्या बंगल्यात चोर शिरल्याची एक लहानशी बातमी काही वर्तमानपत्रांनीच प्रसिद्ध केली होती। तो चोर म्हणजे काळा पहाड होता हे जर वार्ताहरांना समजले असते किंवा त्यांना तसा नुसता वास लागला असता तरीही त्यांनी ती बातमी मोठ्या मतळ्याखाली आणि बऱ्याच विस्ताराने प्रसिद्ध केली असती। तेव्हा घोरपडेने पोलिसांजवळ काळा पहाडचा उल्लेख केला नव्हता हे पाहिल्यानंतर त्याला बरीच आशा वाटली। त्यानंतर जेव्हा खुद्द महिपतरावांचाच फोन आला तेव्हा त्याला अधिक बरे वाटले। कमिशनर साहेब जरी कित्येक आठवडे बाहेर हिंडू फिरू शकणार नव्हते तरी त्यांची प्रकृती समाधानकारकपणे सुधारत होती। तुम्हाला मेघमालेबद्दलची काही माहिती मिळाली काय? नाही, काहीच नाही, पण आम्ही आज तरुण विश्वजितला गाठले होते, महिपतराव म्हणाले। ती काल दुपारी नाहीशी झाल्यापासून त्याने तिला पाहिलेले नाही। त्याने पाहिलेले नाही की तसे म्हणतो? आम्ही त्याला कोणत्याही कारणाने प्रश्न विचारण्यासाठी अडकवू शकत नाही, महिपतराव चिडूनच म्हणाले। अर्थात आम्हाला गरज लागेल तेव्हा आम्ही त्याला बोलावू शकतो आणि प्रश्नही विचारू शकतो। तुम्हाला सांगण्यासारखी एक गोष्ट आहे, नेपाळच्या पोलिसांकडून मंचुरामबद्दल माहिती आली आहे। त्याच्यावर 2 खुनांचे आरोप असून त्यासाठी तेथले पोलीस त्याला शोधित आहेत। दोन्ही खून त्याने सूर्याचा उपयोग करून केले आहेत, चंद्रवदन हळूच म्हणाला। तुला हे कसे समजले? महिपतरावांनी आश्चर्याने आणि संशयाने विचारले। महिपतराव, असल्या गोष्टी ऐकायला मिळतात, चंद्रवदन सहज स्वरात म्हणाला, पण आवाजावरून तुम्ही अगदी वैतागलेले दिसता। तुम्हाला तुमचे सुपरिंटेंडंट जास्तच त्रास देतात की काय? ते तापाने आजारी आहेत आणि आता माझ्यावरच सर्व जबाबदारी आहे। ठीक आहे चंद्रवदन, मी तुला पुन्हा भेटेन
चंद्रवदनाने काहीशा समाधानानेच रिसिव्हर खाली ठेवला. यादवराव आणि कमिशनर साहेब आता काही दिवस तरी काही हालचाल करू शकणार नव्हते आणि चंद्रवदन व काळापहाड ही एकच व्यक्ती आहे असा संशय असलेले फक्त महिपतराव आणि बारीकराव हे दोघेच सध्या तरी उरले आहेत. त्याच्या मनात मेघमाला आणि विश्वजित यांच्याबद्दलचे विचार आले. मेघमाला कुठे आहे? त्याच वेळी टेलिफोनची घंटी वाजली. त्याने अतिशय त्वरेने रिसिव्हर उचलून स्वतःचे नाव सांगितले आणि त्याबरोबर रिसिव्हरमधून कांठळ्या बसवणारी आळोळी ऐकू आली. चंद्रवदनाच्या हातातून रिसिव्हर खालीच पडणार होता. चंद्रवदन, मला तुम्हाला भेटायलाच हवे. तू आहेस तर? चंद्रवदनाने अगदी सहज स्वरात विचारले, पण तो आवाज ऐकून त्याला अतिशय आनंद झाला होता. त्या विशिष्ट क्षणी तरी त्याला तरुण विश्वजित बरोबर बोलण्याची उत्कट इच्छा होती आणि जणू काय ईश्वरानेच त्याच्या त्या प्रार्थनेला तत्काळ उत्तर दिले होते. ऐका चंद्रवदन, मी मेघमालेला शोधून काढले आहे, पण ती मूर्खपणा करीत आहे. कदाचित तुम्हीच तिने काही शहाणपणाने वागावे म्हणून तिचे मन वळवू शकाल. कदाचित तुम्हीच तिने काही शहाणपणाने वागावे म्हणून तिचे मन वळवू शकाल. तुम्ही माझ्याबरोबर तिला भेटायला याल काय? आपणाला 1 तासाच्या आत पनवेल येथे पोहोचता येईल. विश्वजित ती तेथे आहे अशी तुझी खात्री आहे? चंद्रवदनाने लागलीच विचारले. अर्थातच माझी खात्री आहे. अवघ्या 10 मिनिटापूर्वी मी तिच्याशी फोनवरून बोललो. मी आणखी 20 मिनिटात तुम्हाला चौपाटीच्या बँड स्टँडजवळ भेटेन. चालेल ना? चालेलच अशी माझी खात्री नाही. चंद्रवदन सावकाश म्हणाला. तू तेथे जा आणि माझी वाट पहा. जर मी अर्ध्या तासात परत आलो नाही तर मला फोन कर. पण विश्वजित, लक्षात ठेव, माझा वेळ फुकट घालविण्याचा जर तुझा डाव असला तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही. पण मी तसे का करीन? विश्वजित रागाने म्हणाला. त्या मेघमालेच्या चिंतेमुळे माझ्यावर वेड लागण्याची पाळी आली आहे, हे तुमच्या लक्षात येत नाही काय? जर पोलीस ते मोठ्याने ओरडून साऱ्या जगाला सांगू नकोस. चंद्रवदन म्हणाला. मी तेथे येण्याचा प्रयत्न करतो. त्याने रिसिव्हर खाली ठेवला आणि लागलीच गेलाचा नंबर फिरवला. त्याला चंदाने उत्तर दिले. चंदा, जे आवश्यकता भासल्यास आपल्या हातांचा चांगला उपयोग करू शकतील अशा 2 विश्वासू आणि दांडग्या माणसांची मला गरज आहे. तुला तसली माणसे माझ्यासाठी त्वरेने मिळवता येतील काय? मिळवता येतील, तिने लागलीच उत्तर दिले. गेलासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेली कित्येक माणसे गेलाच्या आसपास राहत होती आणि ते माहीत असल्यामुळे चंद्रवदनाने फोन केला होता. माणसे मिळतील, पण त्यांना काय सांगायचे आणि कुठे पाठवायचे? चंदाने विचारले. मी आतापासून सुमारे अर्ध्या तासाने चौपाटीजवळ असलेल्या बँडस्टँड येथे उभा असेन व तेथे एका तरुणाच्या मोटारीत बसेन. त्यांनी दुसऱ्या वेगवान मोटारीने आमच्या मोटारीचा पाठलाग करायला हवा. मी लागलीच तशी व्यवस्था करते, चंदा म्हणाली. चंद्रवदनने रिसिव्हर खाली ठेवल्यानंतर आपल्या पिस्तुलात गोळ्या भरून ते खिशात घातले. विश्वजित आपणाला फसवण्याचा प्रयत्न करील असे त्याला खात्रीपूर्वक वाटत नव्हते, पण तो तरुण आणि मेघमाला या प्रकरणात ज्या प्रकारे भाग घेत होती ते त्यांच्या संबंधी संशय येण्याजोगे होते. त्यामुळेच सर्व प्रकारची सावधगिरी बाळगणे त्याला योग्य वाटत होते. चंद्रवदन, मला वाटत होते की तुम्ही येणारच नाही, तो म्हणाला. मी आलो हे तुझे सुदैव समज, चंद्रवदनाने सांगितले. तो विश्वजितची मोटार मुंबईच्या हद्दीबाहेर पडेपर्यंत काहीच बोलला नाही, पण तो अधूनमधून त्या मोटारीचा चातुर्याने पाठलाग करणाऱ्या हिलमन जातीच्या मोटारीकडे मोठ्या समाधानाने पाहत होता. विश्वजित माझ्या घरात मध्यरात्री
विश्वजित, माझ्या घरात त्या रात्री जे काही घडले आहे ते तू विसरण्याचे ठरविलेले दिसते, चंद्रवदनाने उपप्रधाने विचारले. तो तरुण अस्वस्थ होऊन म्हणाला, शक्यतो या प्रकरणात अडकवून घेण्याची माझी इच्छा नाही. मी फक्त मेघमालेसाठी धावपळ करीत आहे. माझे पैसे बुडाले तरी चालेल, मी त्याबद्दल पर्वा करीत नाही. मी तुमच्या जागेत महिपतरावांना पाहिले आणि त्याबरोबर माझे डोके फिरले. असे वाटेल तेव्हा डोके फिरविणे फार धोकेबाज असते. तू स्वतःला तशी सवय लावून घेता कामा नये. मोटार ठाणे सोडून पनवेलकडे धावत होती. बरोबर 1 तासाने ती पनवेल बाहेरच्या एका छोट्या पण आकर्षक हॉटेलसमोर उभी राहिली. त्या हॉटेलला जवळूनच पुण्याकडे जाणारा रस्ता होता. त्या प्रवासात चंद्रवदन विश्वजितकडून नवी माहिती मिळवू शकला नव्हता. मेघमालेला तिच्या हॉटेलातून पळविण्यात आले होते आणि विश्वजितने त्या हॉटेलापासून बदमाशांच्या मोटारीचा पाठलाग केला होता. जेव्हा मेघमाला संधी साधून बदमाशांच्या मोटारीतून उतरली तेव्हा त्याने तिला आपल्या मोटारीतून बसवून पनवेल येथे आणले होते आणि ती तेथून मुळीच हलण्यास तयार नव्हती. मी काय करावे असे तुझे म्हणणे आहे? चंद्रवदनाने त्याला विचारले. तुम्ही तिला तिने सर्व हकीकत पोलिसांना सांगावी यासाठी तिचे मन वळवायला हवे. चंद्रवदन, कुणाची तरी अशी समजूत दिसते की तिच्याजवळ ते बाकीचे हिरे आहेत. निदान ते कुठे आहेत हे तिला माहीत असावे, त्यामुळेच ते बदमाश तिच्या मागे लागले आहेत. हे तिला माहीत असावे, त्यामुळेच ते बदमाश तिच्या मागे लागले आहेत. हे अगदी सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. अर्थात ते अद्याप तुमच्या लक्षात आले असेल की नाही ते मला माहीत नाही. त्या तरुणाला काहीतरी झणझणीत उत्तर द्यावे असे चंद्रवदनाच्या अगदी ओठांवर आले होते, पण मोठ्या परिश्रमाने ते शब्द त्याने गिळले आणि तो विश्वजितच्या मागून त्या हॉटेलात शिरला. विश्वजितने त्याला तेथल्या वाकड्या जिन्याने वरच्या मजल्यावर नेले आणि समोरचेच एक दार जोराने ओठावले आणि त्याबरोबर ते उघडून आत प्रवेशही केला. मेघमाला आतल्या ड्रेसिंग टेबलासमोर उभी होती. तिचे मोकळे आणि लांब केस तिच्या पाठीवर लोळत होते. ते केस इतके काळे होते की आत शिरणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे ते निळसर दिसत होते. ती विस्फारित नेत्रांनी दाराकडे पाहत होती. कोण? विश्वजित, मला वाटले होते की तुम्ही आलात. तिने ते शेवटचे शब्द विश्वजितच्या पाठीमागून आत येणाऱ्या चंद्रवदनाला पाहून आणि कपाळावर आठ्या चढवून उच्चारले होते. त्याने अगदी सावकाश पाठीमागील दार बंद केले आणि एकाएकी रागवलेल्या तिच्या चेहऱ्याकडे आणि संतापाने चकाकणारे तिच्या डोळ्यांकडे पाहिले. मोठ्या परिश्रमाने त्याने आपले हसू आवरले. ती तरुणी किती नाजूक आणि पोरकट दिसत होती. ती त्याचा अतिशय तिरस्कार करीत होती यात शंकाच नाही. तू यांना येथे आणलेस? ती आपल्या उजव्या हाताची मूठ आवळीत विश्वजितकडे वळून म्हणाली. मूर्खा, मी तुला सांगितले होते की तू असे करू नयेस. चालता हो, आधी चालता हो. मेघमाले, शांत हो, चंद्रवदन म्हणाला. आपण मित्र नाही हे मीही मान्य करतो, पण मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे यावर विश्वास ठेवण्याचा तूही प्रयत्न करायला हवंस. मदत? तुम्ही मदत करणार? तुम्ही माझ्या वडिलांचा खून केलात. हे बघ, आता तसले मूर्खपणाचे बोलणे तू सोडून द्यायला हवे, चंद्रवदनाने ठासून सांगितले. तुझे वडील चोरीचे हिरे विकण्यासाठी माझ्याकडे आले आणि तुला त्या संबंधीची सर्व माहिती आहे असे त्यांनीच मला सांगितले. जर हे पोलिसांना समजले तर ते तुला प्रश्न विचारतील. बऱ्याच मोठ्या प्रमाणात तू
स्वतःच्याच करणीने स्वतःला यात बरेच अडकवून घेतले आहेस. मी तुला त्यातून सोडविण्याचा प्रयत्न करीन, पण त्यासाठी तू शहाणपणाने वागायला हवेस. माझे म्हणणे तुझ्या लक्षात आले ना? ती अशी दिसत होती की जणू काय त्वेषाने चंद्रवदनावर उडीच घेणार होती. पण एकाएकी तिने बाजूला वळून पलंगावर लोळण घेतली आणि ती मोठमोठ्याने हुंदके देऊ लागली. विश्वजित लागलीच तिच्याकडे सरकला. मेघमाले, असे करू नकोस, तो काकुळतीने म्हणाला. तिला तशीच राहू दे, चंद्रवदन शांतपणे म्हणाला. तो खिडकीजवळ उभा होता. अतिशय सावधगिरीने कानोसा घेत होता आणि बाहेर पाहत होता. पण त्याला चंदाने पाठवलेल्या आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या गेलाच्या खास माणसांशिवाय आणखी कुणी दिसत नव्हते. विश्वजित आपणाला फसवण्याचा प्रयत्न करीत नाहीत अशी आता त्याची पूर्ण खात्री पटली होती. 10 मिनिटे मेघमाला मोठ्याने हुंदके देत होती. नंतर ती शांत पडून राहिली. आणखी 5 मिनिटे निघून गेली आणि ती पलंगावर उठून बसली आणि तिने अश्रूने भरलेल्या नजरेने चंद्रवदनाकडे पाहिले. आता तुमचे समाधान झाले असेल. तुम्ही मनातून अगदी हसत असणार, ती कपाळावर आठ्या चढवून म्हणाली. राजशेखरची ती मुलगी मोठी हिम्मतबाज आहे असे चंद्रवदनाला वाटले. तिचे ते बोलणे ऐकून त्याला हसू आले आणि चंद्रवदनाचे हास्य मोठे आकर्षक होते. नाही मेघमाले, मी हसत नाही. हसण्यासारखे काही घडलेलेही नाही. पण जर मी मदत करावी अशी तुझी इच्छा असेल तर तू मला सांगता येईल तितके सर्व काही मला सांगायला हवे आणि नंतर तू कुठे आहेस हे पोलिसांना कळवायला हवे. तो म्हणाला. तू येथे आहेस या पलीकडे पोलिसांना आणखी काहीही सांगण्याची गरज नाही. मी तसे केले तर ते मला प्रश्न विचारतील, सारखे प्रश्न विचारून माझा जीव घेतील. बंडखोर लहान मुलाप्रमाणे ती पाय आपटून म्हणाली. मेघमाले, तू पोलिसांना घाबरतेस असे मला वाटत नाही. तुला आणखी कशाची तरी भीती वाटत आहे यात मात्र मला शंका नाही. चंद्रवदन म्हणाला. तुला ती कसली भीती वाटते ते या विश्वजितला माहीत आहे. ती भयंकर माणसे. होय, माणसे भयंकर आहेत यात शंका नाही, पण त्यांना पाहण्यापूर्वीच तू घाबरली होतीस. चंद्रवदन तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाला. तिने आपला ओठ चावला आणि ती म्हणाली. मला माझ्या वडिलांसंबंधी भीती वाटत होती. मी घाबरण्यास पुरेसे कारण नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे. शिवाय आम्ही बाबांना जी मदत केली होती ते पोलिसांना समजेल आणि माझ्यावर व विश्वजितवर संकट ओढवेल या विचारानेही मी घाबरले होते. बाबांच्या मृत्यूच्या 24 तासापूर्वी आम्ही ते हिरे पाहिले होते. ते तुम्ही लक्षात घ्यायला हवे. ते चोरल्यानंतर आम्ही पाहिले होते. मला तुरुंगात जायचे नव्हते आणि विश्वजितलाही. तिने आपले बोलणे अर्धवट सोडले. ती जोराने श्वासोश्वास करीत होती. तिचे ते बोलणे कोणाचीही खात्री पटविणारे होते. ती सत्यच बोलत आहे असे दिसत होते, पण तरीही चंद्रवदनाच्या मनात शंका निर्माण झाली होती की ती संपूर्ण सत्य सांगत होती काय असे. तर मग तुला तुझ्या वडिलांजवळ त्यांनी तयार करून घेतलेली नकली हिरे होते हेही माहीत असणार असे. तर मग तुला तुझ्या वडिलांजवळ त्यांनी तयार करून घेतलेले नकली हिरे होते हेही माहीत असणार. नाही, त्यांच्याजवळ नकली हिरे नव्हतेच, फक्त अस्सल हिरे होते. चंद्रवदन विचार करीत होता. जर तिचे ते म्हणणे सत्य असले तर पुन्हा तो नकली हिऱ्यांचा प्रश्न, त्यांचे रहस्य शिल्लक राहत होते.
ते रहस्य उलगडण्याचा काही मार्गच नव्हता काय? त्या प्रश्नाचे उत्तर मिळवता येणार नव्हते काय? ठीक आहे, चंद्रवदन म्हणाला. मेघमाले, तुझ्या वडिलांनी ते हिरे माझ्याशिवाय आणखी कुणाला विकण्याचा प्रयत्न केला होता काय? तिने त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर ती म्हणाली, अर्थातच दोघा तिघांना दाखवले होते, पण त्यांनी ते विकत घेण्याचे नाकारले होते. तुझ्या वडिलांनी त्या माणसांना अस्सल हिरे दाखवले होते काय? ते दुसरे काय करू शकणार होते? तिने उलट स्वरात विचारले. हे जर म्हणणे सत्य असले तर त्या रहस्याची मर्यादा वाढत होती. चंद्रवदनापूर्वीही आणखी कुणाला तरी त्या हिऱ्यांच्या चोरीची माहिती मिळाली होती असा त्याचा अर्थ होता. त्यांतील कुणालाही राजशेखरचा पाठलाग करता येणार होता आणि अस्सल व नकली हिरे यांची अदलाबदल करता येणार होती. तुझ्या वडिलांनी ते हिरे कुणाला विकण्याचा प्रयत्न केला होता? नेपाळातील शमशेरजंगला आणि गुणवर्धने नावाच्या एका सिलोनी व्यापाऱ्याला. चंद्रवदनाला जी आशा वाटत होती ती आता मावळत होती, कारण शमशेरजंग हा गेला इतकाच विश्वासपात्र होता. गुणवर्धनेलाही तो ओळखत होता. गुणवर्धने हा गुणवर्धने हा फार मोठ्या प्रमाणावर कधीही संबंध ठेवणारा नव्हता आणि त्यामुळे तिच्या तोंडून ते उरलेले तिसरे नाव ऐकण्यास तो अधीर बनला होता. मेघमाला आपले बोलणे अर्धवट सोडून घुटमळत होती. शेवटी बऱ्याच वेळाने म्हणाली, आणखी एक मंगेश नावाचा माणूस होता. होय, मंगेश घोरपडे. पण पिताजींना तो मुळीच आवडत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा त्याला भेटण्यास नकार दिला होता. चंद्रवदन मेघमालेकडे टक लावून पाहत होता, पण खरे म्हटले तर त्याला ती दिसत नव्हती. वेगळ्याच विचारात त्याचे मन गुंतले होते. त्याच्या मनातील आशा पुन्हा फोफावली होती. दुर्दैवी पंचतारका बाबूराव अर्नाळकर. प्रकरण 6 पुन्हा मेघमाला समाप्त.